लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघा। अखेर अखेर या महिन्याचा हप्ता सुरू झाला। लाडकी बहीण या महिन्याचे पैसे सुरू 1500 रुपये सोबत 6000 रुपये सुरू आणि सोन्याचा भाव जबरदस्त वाढला। बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट, सर्वात ताज्या बातम्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये ते सुरू सोबत 6000 रुपये पण मिळणार आहेत, त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत। आणि सोन्याचा जो काही भाव आहे तो जबरदस्त वाढलेला आहे आणि त्यानंतर आपण अपडेट बघणार आहोत ताज्या बातम्या। एवढी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणींनो। तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे, कारण तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू, भरपूर जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहे लाडकी बहीण योजनेचे। आता तुमच्या खात्यात पण पैसे येतील, जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता अक्षय तृतीयाच्या पहिलेच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। चला सर्व माहिती, सर्व अपडेट मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। हे बघा, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते, एवढ्या दिवसांपासून जी प्रतीक्षा तुम्हाला लागली होती की पैसे आज येतात की उद्या येतात की कधी येतात, सर्वजण तुम्ही विचार करत होते पैसे कधी येणार। अखेर शासनाने निर्णय घेतला आणि जो काही निधी आहे त्या निधीला मंजुरी दिली आणि मंजुरीनंतर लगेच आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। बघा 1500 रुपये सोबत 6000 रुपये सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। आणि बघा जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। एक मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आला आहे। तर तो मोठा निर्णय काय ते पण आपण समजून घेणार आहोत, कारण काही बहिणींना फटका बसलेला आहे लाडकी बहीण योजनेत। तर काय झालेलं आहे नेमकं, कशामुळे त्या बहिणींना अपात्र करण्यात आले, तर कुठल्या जिल्ह्यात त्या बहिणींना अपात्र करण्यात आले त्याची माहिती दिलेली आहे आणि कशामुळे ते अपात्र झाले त्या बहिणी, बघा नवीनच कारण समोर आलेलं आहे, ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्व माहिती बघणार आहोत। आजच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ताजी माहिती असो किंवा इतर महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला एकाच या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आज रोजीची माहिती। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगतो। आणि बघा दिवसेंदिवस सोन्याचा जो काही भाव आहे तो वाढत आहे। आता बघा सोन्याचा भाव एवढा वाढला ना, तुम्ही अक्षरशः आता तुम्ही बघा, तुम्ही डायरेक्ट म्हणाल की बाप रे बाप एवढा कसं काय वाढला। तर बघा आता सोन्याचा भाव किती वाढलेला आहे ते पण सांगतो तुम्हाला, आज किती भाव वाढला। तर बघा बहिणींनो सर्व माहिती आहे, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आज एवढा जबरदस्त सोन्याचा भाव वाढला ना, प्रचंड सोन्याचा भाव वाढून गेलेला आहे। तर बघा ती माहिती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती असते, ती म्हणजे सर्वांनी लाईक करा बरं पटापट। लाईक केलं ना तुम्ही व्हिडिओला तर असं मोटिवेशन येतं आणि तुमच्यासाठी मी चांगली माहिती घेऊन येत असतो मग। त्यामुळे तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर देखील करा, भावांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील माहिती कळायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पण माहिती जी आहे ती माहिती पोहोचवा। चला सर्वांनी लाईक करा बरं, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता मी सर्व काही तुम्हाला जी माहिती आहे ती सांगतो। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी, माझ्या माता बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट। बघा लाडकी बहीण या महिन्याचे पैसे सुरू 1500 रुपये सोबत 6000 रुपये सुरू, सोन्याचा भाव देखील जबरदस्त वाढला। सर्व अपडेट आणि आजच्या ज्या काही ताज्या बातम्या सर्व तुम्हाला सांगतो आणि मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। बघा बहिणींनो
माझ्या माता बहिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघतात बरोबर, तुम्ही रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघत असतात आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की मी तुम्हाला किती समजून सांगत असतो. एकदम एक एक जी बात आहे, एक एक जी माहिती आहे, अशी एकदम तुम्हाला सिंपल भाषेत मी सांगत असतो. कारण का तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ती तुमच्या लक्षात यायला पाहिजे माहिती, तुम्हाला एकदम क्लिअर ती माहिती समजायला पाहिजे. असं नाही की मी तुम्हाला अवघड करून सांगत असतो, नाही तसं नाही बहिणींनो. एकदम आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो, तुमच्या लक्षात यायला पाहिजे याच भाषेत मी तुम्हाला माहिती सांगत असतो. चला, ही जी माहिती आता तुम्हाला संपूर्ण सांगतो मी एकदम सिंपल भाषेत. तुम्हाला सर्व काही समजून जाणार आहे, एक एक अपडेट तुमच्या लक्षात राहून जाणार आहे. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, अतिशय दमदार व्हिडिओ आहे, सर्व माहिती नीटपणे समजून घ्या. चला मग जे अपडेट आहे ते अपडेट आपण जाणून घेऊया सर्व सविस्तरपणे, सर्व एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आजपासून. 1500 रुपये सोबत 6000 रुपये सुरू आणि सोन्याचा भाव जबरदस्त वाढला. आणि आजच्या ताज्या बातम्या याबद्दल सर्व काही आणि मोठा निर्णय काय घेण्यात आला, कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात निर्णय झालेला आहे त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, सर्व एक एक अपडेट मी तुम्हाला आता सांगतो, सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे सांगतो तुम्हाला. चला बहिणींनो, माहिती बघा. आता जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे माहिती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झाला. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला देखील खूप मोठा फायदा झालेला आहे. निवडणुकीच्या टायमाला तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे. त्यामुळे आता सरकार देखील बहिणींचा फायदा करत आहे. रेग्युलर दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती बघा. मात्र यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बघा, ही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. 27,000 लाडक्या बहिणी झाल्या अपात्र. कुठे? यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्यात एवढ्या बहिणी का अपात्र झाल्या, कशामुळे झाला, काय कारण आहे, काय चूक त्यांच्याकडून करण्यात आली, बघा त्याबद्दल माहिती आपण इथे बघणार आहोत. हे बघा, कारण की यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 7,19,880 महिलांनी अर्ज केले होते. यापैकी 6,92,563 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. या लाभार्थ्यांना आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. बघा, आता नेमकं पुढे काय घडलेलं आहे त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, इथे काय घडलेलं आहे, कशामुळे आता या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. हे बघा, 27,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. त्याचं जे कारण आहे ना, ते कारण एकदम शॉकिंग आहे, ते कारण एकदम धक्कादायक आहे. धक्कादायक अपडेट आपण म्हणू शकतो, कारण 27,000 बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यात. आता काय कारण, कशा कारणामुळे या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, पुढे चालून तुम्ही जर या कारणात बसले तर तुम्ही देखील अपात्र होऊ शकता बरं. त्यामुळे आताच तुम्ही हे बघून घ्या काय काय कशामुळे बहिणी अपात्र केल्या जात आहे, काय काय छाननी प्रक्रियेमध्ये सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत, काय काय चेक होत आहेत, ते सर्व आपण इथे आता समजून घेणार आहोत. आता या ज्या 27,000 लाडक्या बहिणी यवतमाळ जिल्ह्यात अपात्र करण्यात आलेल्या आहेत, तर त्यांच्याबद्दल माहिती बघा. कशामुळे त्या बहिणी अपात्र झाल्या त्याची माहिती समोर आलेली आहे. ती माहिती आता आपण इथे बघणार आहोत. बघा, ती माहिती काय आहे एकदम तुम्हाला समजून मी सांगतो. आणि सर्वांनी बघा, ही माहिती सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. तुमच्यावरती पण हा प्रसंग येऊ शकतो, त्यामुळे माहिती नीटपणे समजून घ्या. बघा, ती माहिती काय आहे आता आपण जाणून घेऊया. तर पहा, ज्या काही बहिणी यवतमाळ जिल्ह्यात 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, तर लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत 27,000 यवतमाळ जिल्ह्यात, त्यांच्या संदर्भात माहिती बघा. आता हे बघा, काय म्हटलं आहे ते, तर या लाभार्थ्यांना आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, परंतु बँक खात्यांना
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींचं बिंग फुटलं. यातून 27,313 अपात्र बहिणी पुढे आल्या असून या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आला आहे. या महिलांकडे बघा, या महिलांकडे शेती, घर, चारचाकी गाडी, दुचाकी, दुकान असल्यामुळे तर काही महिला स्वतः नोकरी करत आहेत. यानंतरही त्यांनी लाडकी बहीण योजनेतून अर्ज सादर केले आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या महिलांचं आधार कार्ड लिंक झाल्यानंतर या बाबी स्पष्ट झाल्या, त्यामुळे त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आला आहे. बघा, सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत. त्यामध्ये एक खास करून गोष्ट म्हणजे चारचाकी वाहन. चारचाकी वाहन जरी असेल, ट्रॅक्टर सोडून चारचाकी जरी वाहन असेल तर अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे. आता इथे बघा, शेती पण म्हटलं, घर पण म्हटलं, दुचाकी, दुकान वगैरे, तर असं देखील इथे नोकरी म्हटलेलं आहे. तर या गोष्टी देखील इथे दिल्या, त्यामुळे या सर्व गोष्टी खरोखर सरकार बघत आहे का हे बघणं पण फार गरजेचं आहे, कारण ही अपडेट आलेली आहे. माझ्या माहितीनुसार या ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत तर यांच्याजवळ चारचाकी गाडी असेल किंवा या नोकरीत असतील, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. हे दोन कारणामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं असेल. आलं लक्षात? तर बघा, अशा पद्धतीने या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहेत. कुठे झालेल्या आहेत तर यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत. आणि एक धक्कादायक अपडेट समोर आली होती, त्याबद्दल तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी समजून सांगितलं. आता ठीक आहे, ही अपडेट समजली. आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहेत. या महिन्याचा हप्ता जो आहे 1,500 रुपये, 6,000 रुपये, काय अपडेट आहे, सोन्याचा भाव संदर्भात काय अपडेट आहे ते संपूर्ण आपण इथे जाणून घेणार आहोत, सर्व माहिती समजून घेणार आहोत. चला आता आपण जो या महिन्याचा हप्ता आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. तुम्हाला जर या महिन्याचे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याबद्दलच मी आता माहिती देतो. चला मग सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. या महिन्याचे पैसे येणे सुरू जरी तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ बघा आता पूर्ण, तुम्हाला सांगतो मी आता कधी येणार. चला बहिणींनो, पुढे बघा, महत्त्वाची माहिती, आता अतिशय दमदार माहिती आहे. हे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार. आता पहिली ही माहिती समजून घ्या. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही बोलले की पैसे आले. पहिले माहिती समजून घ्या, मगच तुम्हाला ही समजणार आहे सर्व अपडेट. हे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार तर राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत यश प्राप्त झालं. मात्र आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे. या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ डागली आहे. हे बघा, टीकेची तोफ डागली. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे, म्हणजेच 1,500 वरून 500 रुपये मिळणार आहे. याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. आता बघा, ज्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो, 8 लाख महिला आहेत अशा, तर अशा बहिणींना आता 500 रुपये मिळणार आहेत. 500 रुपये संदर्भात काय निर्णय झाला, कारण ऑलरेडी त्यांना त्या योजनेमार्फत जरी 1,000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत त्यांना 500 रुपये मिळतील. किती झाले मग? 1,500 रुपये टोटल बरोबर झाले. तर अशा पद्धतीने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर करून मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मग हे पुन्हा सांगण्याची तुम्हाला आता गरज नाही. चला आता आपण बघणार आहोत या महिन्याचा हप्ता संदर्भात माहिती. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. मात्र एप्रिल महिना सुरू होऊन 16 दिवस उलटले तरीही 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही. आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे आखाजीच्या दिवशी, आपण आखाजी म्हणतो, आखाजीच्या दिवशी, अक्षय तृतीयाच्या दिवशी पैसे जमा होतील असं इथे सांगण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींनो, माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, तर 20 तारखेनंतर
20 तारखेनंतर पैसे जे आहेत पैसे येऊन जातील पैसे. ओके, लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते 20 एप्रिल नंतर 20 तारखेपासून सुरू होऊन जाणार आहेत बहिणींनो. काही टेन्शन घेऊ नका. 20 तारखेपासून हप्ता सुरू होऊन जाणार आहे. 30 एप्रिल जरी सांगितलं जात आहे, परंतु माझ्या माहितीनुसार 20 तारखेलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू होऊन जातील. कारण जो काही निधी आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे या महिन्याच्या निधीला, त्यामुळे पैसे लवकरच आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. चला आता 6000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. चला आता अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. 6000 रुपये कसे मिळणार. आता लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता बरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात 20 तारखेपासून सुरू होणार आहे. बहिणींनो काळजी करू नका, जरासं पण टेन्शन घेऊ नका. तुमच्या खात्यात बरोबर पैसे जे आहेत ते 20 तारखेनंतर जमा होणार आहेत. आलं लक्षात. तर पैसे कुठे जाणार नाही. तुम्ही पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. परंतु ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, आता ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना तर काही पैसे मिळणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. बरं, तुम्ही पात्र असाल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात बरोबर लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊन जाणार आहे. ओके, चला आता आपण ज्या काही टॉप बातम्या आहेत, सोन्याचा भाव जबरदस्त वाढला, सोन्याचा भाव जबरदस्त वाढलेला आहे. बरं, त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ना, ती माहिती तुम्ही बघणे फार गरजेचे आहे. सोन्याचा भाव संदर्भात जी अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 6000 रुपये कोणाला मिळणार, महत्त्वाचा सवाल होता तुमचा. 6000 रुपये कोणाला मिळणार. चला त्या ताज्या बातम्या आपण इथे जाणून घेणार आहोत. हे बघा, बातमी नंबर 1 तुम्ही बघू शकता. बातमी नंबर 1 आहे, देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांना वर्षाला इतके 1000 रुपये मिळणार. बघा, तर पहा इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ते उपमुख्यमंत्री म्हटलेलं आहे, परंतु मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. हे बघा, तर मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अमरावतीत येथे बोलताना राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण लाडका शेतकरी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत बघा, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार ही प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपयाची मदत देणार आहे. तर 6000 रुपये कोणाला भेटणार आहे, तर शेतकरी भावांना, शेतकरी बंधूंना 6000 रुपयाची मदत मिळणार आहे सरकारकडून, राज्य सरकारकडून. ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर पैसे मिळतात, राज्य सरकार ही प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपयाची मदत देणार आहे, असं त्यांनी ते घोषणा केलेली आहे. ठीक आहे, ही छोटीशी अपडेट होती. ही अपडेट पण आपण समजून घेतली. चला पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, टॉप बातम्या आहेत त्या पुढील बातम्या आपण जाणून घेऊया. चला पुढील जी महत्त्वाची सर्वात मोठी बातमी आहे ती बातमी आपण इथे जाणून घेणार आहोत. आता बातमी नंबर 2 आहे. बघा, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सावधान सावधान, महाराष्ट्रातील या भागात जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा. बघा, वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बघा, जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामानात झपाट्याने बदल होत असून मुसळधार पावसाचा आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बघा, समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींना किनाऱ्यावर आणले गेले असून आंबा, काजू बागायतदारमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या मध्य भागांपर्यंत हवामानात मोठा बदल जाणवत असून जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. कोकणातील इथे बघा,
तर कोकणातील मिरकरवाडा, जयगड, साखरतर, नाटे, हरणे, जाकादेवी आदी बंदरावरील बोटी समुद्रातून परत आणण्यात आल्या आहेत. बघा सर्वात मोठी अपडेट. पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती यामध्येच. तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोकणातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे आंबा आणि काजूच्या उत्पन्नावर हे बघा आंबा आणि काजूच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छीमारांनी मासेमारी थांबवली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी किनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत. ओके, तर बघा हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलेला आहे आणि मुसळधार जो पाऊस आहे तो सुरू आहे काही ठिकाणी आणि जो काही अवकाळी पाऊस आहे तो सध्या अवकाळी पाऊस आपल्याला महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळत आहे. तर सावधान म्हटलेलं आहे असं एक ही अपडेट होती. चला ही बातमी तुम्हाला समजली नीटपणे, तुम्हाला संपूर्ण समजून मी सांगितलेलं आहे. आता आपण समजून घेणार आहोत सोन्याचा भाव. सोन्याचा भाव एवढा प्रचंड वाढलेला आहे ना, तर बघा आज सोन्याचा भाव किती वाढला त्याबद्दल अपडेट आलेला आहे. जबरदस्त सोन्याचा भाव वाढलेला आहे. चला ती माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. पुढील जी ताजी बातमी आहे ती ताजी बातमी तुम्हाला मी आता सांगतो. चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. बातमी नंबर 3 आहे सर्वात मोठी बातमी. सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक. 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार 97,580 रुपये. बघा सर्वात मोठी बातमी. तर सर्वात मोठी बातमी आहे सोन्याचा भाव दररोज वाढतच आहे, आपण सर्वजण बघतच आहोत. बघा आता 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार आहेत 97,580 रुपये. 1 तोळा सोन्याची किंमत झालेली आहे 97,580 रुपये. बघा बातमी काय आहे, बातमी समजून घ्या. तर बघा सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून दररोज नवनवीन उच्चांकी दर गाठत आहेत. आता बघा शुक्रवारी 18 एप्रिल 2025 रोजीची अपडेट आहे. शुक्रवारी बघा शुक्रवारी 18 एप्रिल 2025 सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 97,310 वरून बघा पहिले होता 97,310 रुपयांवरून आता 97,580 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. बघा 10 ग्रॅम सोन्याचा जो भाव आहे आता सध्या तरी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 97,580 रुपये झालेला आहे. बघा प्रचंड सोन्याच्या दरात वाढ होत आहे दिवसेंदिवस, आपण सर्वजण बघतच आहोत. रोज सोन्याचा भाव वाढत आहे आणि डेली वाढतच आपल्याला दिसत आहे. तर बघितलं तुम्ही सोन्याचा भाव वाढत आहे त्याबद्दल ही अपडेट होती. आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव जो आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 97,580 रुपये झालेला आहे. त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती. या बातमी संदर्भात तुम्हाला सर्व नीटपणे मी समजून सांगितलं आणि ज्या आपण आज रोजीच्या टॉप बातम्या त्या आजच्या ताज्या बातम्या टॉप बातम्या आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण महत्त्वाची माहिती होती ती माहिती पण आपण समजून घेतलेली आहे. म्हणजे या एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व अपडेट एकदम सिंपल भाषेत एकदम सोप्या भाषेत समजून घेतलेलं आहे. ओके, चला आता पुढील जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पण तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या. चला पुढील काय माहिती ती माहिती तुम्हाला मी सांगतो. चला हे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती दिली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या पण अपडेट आल्या होत्या, ताजी बातमी आली होती, ताजी माहिती आली होती, ती सर्व माहिती मी तुम्हाला एकदम
सिंपल भाषेत समजून सांगितली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जेवढी पण माहिती आलेली होती माझ्याकडे, ती माहिती तुम्हाला संपूर्ण सांगितली. या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तुमच्या खात्यात, या महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे. आणि कुठे कुठे बहिणी अपात्र करण्यात आल्या, कोणकोणत्या जिल्ह्यात बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कशामुळे झाल्यात बहिणी अपात्र अजून, त्याबद्दल पण सर्व माहिती तुम्हाला समजून मी सांगितली. त्यानंतर आता शेतकऱ्यांना वर्षाला इतके 1000 रुपये देणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेबांनी जबरदस्त घोषणा केली. शेतकऱ्यांना वर्षाला इतके 1000 रुपये दिले जाणार आहेत, त्याबद्दल पण माहिती बघितली. तसेच जो काही अवकाळी पाऊस आहे, अवकाळी पावसामुळे आता सावधान करण्यात आलेला आहे. अवकाळी पावसासंदर्भात पण आपण माहिती बघितली. त्यानंतर आपण सोन्याचा जो काही भाव आहे, सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रचंड सोन्याचा भाव वाढत आहे. प्रचंड म्हणजे एकदम प्रचंड सोन्याचा भाव वाढलेला आहे. प्रचंड दिवसेंदिवस तो सोन्याचा भाव वाढताना आपल्याला दिसत आहे. सोन्याचा भाव संदर्भात पण जी अपडेट होती, ताजी बातमी होती, ती मोठी अपडेट पण आपण समजून घेतली. ओके, तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी जाणून घेतल्या, सर्व गोष्टी समजून घेतल्या. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा बरं, कारण महत्त्वाची अपडेट, सत्य माहिती आणि एकदम सिंपल भाषेत, गावरान भाषेत, एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेत कोण सांगत असतं, फक्त मीच तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. हा, चॅनलवरती जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर पुन्हा सांगतो, हात जोडून विनंती आहे, चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली तरी योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, या संदर्भात काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.